विराज राधिकाकडे तिला भेटायला गेला होता. म्हणून ईशानी विराजवर रागावली होती. कारण राधिकाला अजूनही माहीत नव्हतं की तिच्या पोटात विराजचे बाळ आहे. ईशानी विराजला बोलते की विराज, पहिलं तर तुला त्या बाळासोबत काही देणं घेणं नव्हतं. मग आता अचानक काय झालं की तुला त्यांना बघावंसं वाटलं? आता एक ओढ जाणवते. विराज केसातून हात फिरवत छताकडे बघत बोलला. ईशानी, तुला जाणवते का ओढ? विराजने विचारलं आणि समोर काही वेळ शांतता पसरली. ईशानी, सांग ना. विराज, बेस्ट फ्रेंड आहे माझा, तेही लहानपणापासून, म्हणून खोटं नाही बोलणार. पण अजून तरी मला काहीच जाणवत नाही. कदाचित बेबी घरी आल्यावर मी जेव्हा त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करेल तेव्हा मला ओढ जाणवेल. ईशानी बोलली. ओके, तू कधी येणार आहेस? विराज, अजून 4 दिवस तरी लागतील. डोंट वरी, मी तुझ्या शोच्या अगोदर नक्की येईल. ईशानी हसत बोलली. तोपर्यंत आणि विराज पुढे बोलायचं थांबला. तोपर्यंत काय ईशानी? काही नाही. तू आले की फोन कर. विराज बोलला. हो करते. पण तू प्लीज, मी इथं नाहीये हे तुझ्या घरी कळू देऊ नको. नाहीतर तुझे आजी आजोबा उगीच मला बोलतील. राधिकाला एकटं सोडलं म्हणून. ईशानी, ओके, विराज बोलला आणि फोन ठेवून दिला. त्याला तिच्याशी बोलायचं होतं की तोपर्यंत राधिकाची काळजी कोण घेणार. पण तो बोलला नाही. त्याने फोन बेडवर फेकला आणि विचार करू लागला. ईशानीला बेबीबद्दल काहीच वाटत नाही. पण मला मात्र ओढ जाणवते. ते का? कदाचित ते माझे आहेत म्हणून का? पण मग ते ईशानीचे नाहीत ना तर? तिला नंतर त्यांच्यासाठी फिलिंग येईल का? आणि जर आलीच नाही तर? विराजला आता थोडं टेन्शन येऊ लागलं. त्याने ते विचार झटकले आणि आवरायला निघून गेला. आवरून झाल्यावर तो बाहेर आला तर मॉम सोफ्यावर बसून त्याची वाट बघत होती. मॉम, काय झालं? त्याने टॉवेलने केस पुसत विचारलं. काही नाही, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. मॉम, हा बोल. विराज त्यांच्या समोर बसत बोलला. विराज, आता त्या मुलीला 7वा महिना लागेल, तर तिला खूप काही खावंसं वाटत असेल. मॉम, म्हणजे? विराजने गोंधळून विचारलं. अरे, म्हणजे आपल्याकडे 7वा महिना लागला की डोहाळे जेवण करतात. कारण या अवस्थेत एका आईला खूप काही पदार्थ खावेसे वाटतात. पण आपण त्या मुलीचं डोहाळे जेवण करू शकत नाही. पण तिचे डोहाळे तर पुरवू शकतो. मॉम, डोहाळे? विराजने प्रश्नार्थक नजरेने मॉमकडे पाहिलं. म्हणजे तिला जे काही खायची इच्छा होत असेल ते तिला खायला द्यायचं. तुला माहित आहे, तू जेव्हा माझ्या पोटात होता तेव्हा तुझ्या बाबांना जे काही आवडायचं ते मला खावंसं वाटायचं. आणि मग तुझे बाबा कुठून कुठून अगदी मध्यरात्री पण ते पदार्थ मला खायला आणून द्यायचे. थोडक्यात डोहाळे म्हणजे पोटातल्या बाळाचे लाड पुरवायचे. मॉम इमोशनल होत बोलल्या. अच्छा, विराज विचार करत बोलला. आणि त्याच वेळी त्याला आठवलं की राधिकाला मँगो ज्यूस आवडतो. पण तो तर त्याला पण आवडतो. काल ईशानीला फोन करत होते. पण बोलणं झालं नाही. आता तू तर तिच्याशी रोज बोलत असशील तर तिला विचारून घे त्या मुलीला काय काय खावंसं वाटतं ते. नाहीतर एक काम कर, तूच एकदा भेट त्या मुलीला आणि घरी घेऊन ये. मॉम बोलली. ओके मॉम, विराज बोलला. आणि मॉम थोड्या चकित झाल्या कारण तो लगेच हो बोलला. याची त्यांना अपेक्षा नव्हती. ओके, मग जेव्हा घरी घेऊन येशील त्या अगोदर तिच्या आवडीचे पदार्थ सांगून ठेव. मी शेफला बनवायला सांगेन. मॉम थोडं आनंदाने बोलल्या आणि निघून गेल्या. राधिकाला काय काय खावंसं वाटत असेल? विराजने विचार करतच राधिकाचा नंबर डायल केला. पण फोन बिझी लागत होता. ही आता कोणाशी बोलत असेल? विराजने फोन थोडं नाराजीने खाली ठेवला. इकडे राधिका फोनवर वकिलाशी बोलत होती. आज तिने वकील जेलमध्ये गेले होते आणि तिथूनच त्यांनी फोन लावला होता. वकील अंकल, माझे बाबा कसे आहेत? राधिका, ते ठीक आहेत. त्या लोकांना अर्धी रक्कम दिल्यामुळे तुझ्या बाबांवर ते अर्ध्यापेक्षा जास्त आरोप त्यांनी माघारी घेतले आहेत. आता फक्त 2 ते 3 आरोप आहेत आणि ते पण माघारी घेतले जातील जेव्हा पूर्ण रक्कम दिली जाईल.
वकील, 4 महिन्यात मी पूर्ण रक्कम देईन. तोपर्यंत प्लीज तुम्ही बाबांना तिथं व्यवस्थित ट्रीटमेंट मिळेल याकडे लक्ष द्याल का? राधिका, मी ऑलरेडी बोललो आहे आणि मागच्या 1 महिन्यापासून त्यांना इथं एकदम चांगली ट्रीटमेंट मिळत आहे. तुला त्यांच्याशी बोलायचं आहे का? वकील, हो. राधिका आवंढागळत बोलली. थोड्याच वेळात समोरून आवाज आला. हॅलो, राधिका. तो तिच्या बाबांचा आवाज होता. आज तब्बल 5 ते 6 महिन्यानंतर तिने त्यांचा आवाज ऐकला होता. तिचा कंठ दाटून आला. हॅलो, बाबा, कसे आहात? राधिकाने आवाजावर नियंत्रण ठेवत विचारलं. आता मी ठीक आहे. हे वकील बोलत होते. तू अर्धे पैसे भरले. राधिका, एवढी मोठी रक्कम कुठून मिळाली? राधिकाच्या बाबांनी विचारलं आणि आता राधिकाला टेन्शन आलं. बाबा, ते सगळं सोडा. आता जेलमध्ये तुम्हाला जेवण चांगलं मिळत आहे का? राधिकाने विषय टाळला. हो, सध्या सगळे चांगले वागत आहेत. अगोदर खूप त्रास दिला या लोकांनी, पण आता सगळं ठीक होईल असं वाटतं. बाबांचा भरलेला आवाज आला. हो बाबा, सगळं ठीक होईल. अजून काही महिने आणि आपण या देशातून दूर निघून जाऊ. राधिका समोरच्या विराटच्या फोटोकडे बघत बोलली आणि त्याचवेळी तिच्या फोनमध्ये बीपचा आवाज आला. तिने फोन तोंडासमोर पकडून पाहिलं तर विराटचा कॉल येत होता. तिच्या भुवया जुळल्या, पण तिने फोन कट केला नाही. आणखी थोडं बोलून मग तिने फोन कट केला आणि मग बेडवर येऊन बसली. त्याने फोन कशाला केला असेल? काही ऑफिसचं काम असेल का? पण आतापर्यंत तर कधीच केला नव्हता. मग आता का करतोय? मला नाही त्याच्याशी काही घेणं देणं. तसंही शोचे सगळे डिझाईन पण दिले आहेत. आता त्यांना माझी काय गरज? जाऊ दे. मी नाही त्याला रिटर्न कॉल करणार. तिने मान झटकली आणि मस्त आळस देत बेडवर झोपली. तेवढ्यात डिंग डॉंग बेलच्या आवाजाने राधिकाला जाग आली. काकू, शीला काकू, कोण आहे बघा जरा. तिने डोळे न उघडता आवाज दिला. पण थोड्याच वेळात पुन्हा बेल वाजली. मग मात्र ती डोळे सोडत उठली. तिने टेबलवरचा चष्मा घातला आणि घड्याळ पाहिलं. शीला काकू तर घरी गेल्या असतील. शिट, कोण कलमडलं एवढ्या दुपारी? राधिका थोडं वैतागूनच उठली आणि केसांना मागे क्लिपमध्ये बांधत हॉलमध्ये आली. तिने की होलमधून बाहेर डोकावलं आणि समोर विराजला पाहून नकळत तिच्या भुवया जुळल्या. याला सारखं सारखं काय काम आहे? तिने हळू आवाजात बडबड करत दरवाजा उघडला. हे, हाय राधिका. विराजने हसत तिला ग्रीट केलं. हॅलो सर. तिने पण जबरदस्ती स्मित केलं. तू बोर झाली असशील ना? सो आज मी फ्री आहे. आपण बाहेर राहू. तो बाहेर उभा राहूनच बोलला आणि राधिका शॉक झाली. हा काय डोक्यावर पडला काय? असं विचारतोय. जणू मी याची गर्लफ्रेंडच आहे. राधिकाने थोडं वैतागून त्याच्याकडे पाहिलं. मला आराम करायचा आहे. ईशानी मॅडम आल्यावर जाऊया, ती बोलली. राधिका, व्हॉट्स युअर प्रॉब्लेम? तुझी माझ्यासोबत काही दुश्मनी आहे का? तू असं माझ्यासोबत तुटक तुटक का वागते? विराजने तिच्या डोळ्यात रोखून बघत विचारलं आणि राधिका गोंधळली. आता याला काय सांगायचं? सर, असं काही नाही. मला खरंच कुठे जायचं नाही. तिने शांतपणे उत्तर दिलं. फाईन. मला वाटतं तू आताच उठली आहेस. सो तू लंच केला नसेल. शेजारी खूप छान हॉटेल आहे. आपण तिथे जाऊन लंच करू, तो बोलला. रेस्टॉरंटवाला सीन अजूनही ताजा असताना तो पुन्हा हॉटेलमध्ये जायला विचारत होता. तिने मनातच त्याच्या हिंमतीला दाद दिली. माझ्या आजीची इच्छा होती की तुझे डोहाळे पुरवले जावेत. चल पटकन, तुला जे काही खायचं असेल ते खाऊ. आणि ते हॉटेल एकदम हायजेनिक आहे. सो डोंट वरी. तिच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखण्याचा प्रयत्न तो करत बोलला. हो, बरंच मनातलं कळतं याला. मला वाटलं फक्त उर्मटपणात येतो. राधिकाने त्याच्याकडे एक तिरका कटाक्ष टाकला आणि आतमध्ये निघून गेली. बापरे, ही एक अजब आहे. किती काय काय बोलावं लागतंय फक्त एक गोष्ट म्हणवून घ्यायला. विराजने सुस्कारा सोडत
केसातून हात फिरवला. थोड्याच वेळात ती तयार होऊन आली. दिसायला सावळी असली तरी आज त्याला ती नाकी डोळी छान वाटली. तिने फेंट गुलाबी कलरचा चुडीदार घातला होता, ज्यावर त्या दिवशी होतं तसंच जॅकेट होतं, ज्यामुळे तिचं पोट झाकलं गेलं होतं. त्याची नजर थोडा वेळ तिच्या पोटावर स्थिर झाली. जाऊया, ती पोटावर स्कार्फ सोडत बोलली आणि तिच्या आवाजाने त्याने त्याची नजर फिरवली. त्याने पुढे जाऊन तिच्यासाठी दरवाजा उघडला आणि नकळत तिच्या भुवया वर गेल्या. ती थोडं खाली झुकली आणि आतमध्ये बसली. काही वेळातच त्यांची गाडी एका हॉटेल समोर येऊन थांबली. राधिकाने दरवाजा उघडला आणि उतरणार तेवढ्यात नकळत विराजने तिचा हात पकडून तिला खाली उतरवलं. का कुणास ठाऊक, पण त्याच्या स्पर्शाने आणि त्या स्पर्शातल्या काळजीने तिच्या पोटात कालवा कालव झाली. अगदी पोटात मोरपीस फिरल्यासारखं वाटलं आणि पूर्ण शरीरभर त्याच्या गुदगुल्या जाणवल्या. पण तिने तिच्या भावना लगेच कंट्रोल केल्या आणि त्याच्या हातातून हात सोडवला. विराजने अगोदरच एक प्रायव्हेट रूम बुक केली होती. तो तिला तिथेच घेऊन गेला. तुला काय खायचं आहे? विराजने मेनू कार्ड तिला देत विचारलं. ती मेनू कार्ड बघू लागली. पाहिजे ते सगळं ऑर्डर कर. माझ्या आधीची ऑर्डर आहे, तो हसत बोलला. तिने पण त्याला जबरदस्ती स्मित हास्य दिलं. मग तिने 2 ते 3 डिशेस ऑर्डर केल्या, ज्या की विराजच्या फेवरेट होत्या. तो तिची डिश चॉईस बघून गालातच हसला आणि त्याचवेळी राधिकाने त्याच्याकडे पाहिलं. आता हा का हसतोय? इथं काय फनी आहे? राधिकाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि खिडकीतून बाहेर बघू लागली. राधिका, तू माझा हार्ट हेट करते ना? विराजने तिला विचारलं. तसं तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. तो तिच्या मनाचा ठाव घेत असल्यासारखं तिला जाणवला. तिने लगेच चेहरा नॉर्मल केला. मी का तुमचा हेट करेल? तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला आहे, ती थोडं हसत बोलली. लायर, तो पण हसत बोलला आणि आता मात्र ती गडबडली. तिने खाली मान घातली आणि पटपट खायला स्टार्ट केलं. तसं गडबडीमुळे तिला ठसका लागला. ती पोट धरून खोकू लागली. हे राधिका, आर यू ओके? विराज लगेच उठून तिच्या शेजारी आला आणि त्याने तिच्या हातात ग्लास दिला. हळूहळू, थोडं हळू खा, कुठे पडू नाही राहत हे सगळं. विराज तिच्या पाठीवरून हात फिरवत बोलला. ती पटकन ग्लासमधलं पाणी पिऊ लागली. थोडं पाणी पिल्यावर तिला जरा बरं वाटलं आणि त्याचवेळी तिच्या लक्षात आलं की तो अजूनही तिच्या पाठीवर हात फिरवतोय. तिच्या शरीरावरचे सगळे स्नायू एकदम ताठ झाले. पोटात एकदम गोळा दाटून आला. थँक यू, ती थोडं अंग सोडून घेत बोलली. तसं त्याने तिच्या पाठीवरून हात काढला आणि पुन्हा जो त्याच्या चेअरवर येऊन बसला. तुला हे सगळं पहिल्यापासून आवडतं का? विराजने विचारलं. काय? तिने प्रश्नार्थकपणे विचारलं. या ज्या डिशेस ऑर्डर केल्या आहेत त्या. नाही, मला यातल्या बऱ्याच आवडत नव्हत्या, आता खाऊ वाटतात. राधिका लस्सी पीत बोलली. ओ, म्हणजे मॉम बरोबर बोलत होती. नक्कीच बेबींना माझ्या आवडीचं सगळं आवडतंय. विराज मनातच खुश झाला. तुला आवडत असेल तर मी इथं सांगून ठेवतो, इथली लोक रोज तुझ्यासाठी पाहिजे ते घरी पाठवतील. नाही, नको, सारखं सारखं बाहेरच खायला मला आवडत नाही. राधिका नाकार देत बोलली. ओके, फाईन. माझ्या घरच्यांनी तुला घरी बोलावलं आहे, सो तुला कधी यायला जमेल? विराजने विचारलं आणि ती खाता खाता मध्येच थांबली. घरी घेऊन जायला मी काय याची गर्लफ्रेंड आहे का? तिने थोडं गोंधळून विराजकडे पाहिलं. त्यांना बेबींना बघायचं आहे. विराज तिचा चेहरा निहाळत बोलला. ओके, मला वाटतं ईशानी मॅडम आल्यावर मी घरी आले तर बरं होईल, नाही का? राधिकाने विचारलं आणि विराजला तिच्या बोलण्याचा रोग कळला. मग मात्र तो गप्प बसला. जायचं का आता? खाऊन झाल्यावर राधिकाने विचारलं. येस, विराज उठत बोलला. त्याने मग तिला पुन्हा घरी सोडलं आणि तो निघून गेला. तो जाताच राधिका बेडवर बसली आणि त्याच्या फोटोकडे पाहू लागली. हे बेबीज, आज खुश असाल ना? तुम्ही दोघं तुमच्या डॅडी सोबत लंच केला, आवडीचे पदार्थ खाल्ले,
मँगो ज्यूस पण पिला. तुम्ही दोघं खूप लकी आहात, कारण तुम्ही खूप मोठ्या फॅमिलीमध्ये राहणार. तुमचे डॅडी तर रॉकस्टार आहेत. तुम्ही पण होऊ शकता. त्या घरात तुम्हाला काहीच कमी नसणार. तुमचे डॅडी, आजी-आजोबा आणि तुमची नवीन मम्मा. राधिका बोलता बोलता थांबली. शेवटचं वाक्य बोलताना अचानक तिचा कंठ दाटून आला. तिचे डोळे लगेच पाण्याने भरले. बेबीज, मला विसरणार तर नाही ना? तिने खाली बघून भरलेल्या डोळ्यांनी विचारलं आणि आता तिला हुंदका अनावर झाला. पण तरीही तिने तिचे अश्रू लगेच रोखले. नो बेबीज, मम्मा कधीच रडणार नाही. कधीच नाही. मम्माने जे केलं ते सगळं जाणीवपूर्वक केलं आहे. तिला तिच्या बाबांना वाचवायचं आहे. तुम्ही समजून घ्याल ना? जर कदाचित पुढे जाऊन तुम्हाला याबद्दल कळलं तर? तिने शून्यात बघत विचारलं. पण या प्रश्नाचं उत्तर तिला मात्र माहिती नव्हतं. तिने मनातले विचार झटकले. थोडेसे ओले झालेले डोळे पुसून तिने तिचं बुक काढलं आणि वाचण्याचा प्रयत्न करू लागली. शोच्या आदल्या दिवशी सकाळची शनी तिच्या शूटवरून परत आलेली. आल्या आल्या तिने राधिकाच्या रूममध्ये डोकावलं. तेव्हा राधिका पद्मासन घालून योगा करत होती. तिची पाठ असल्यामुळे तीस ईशानीकडे लक्ष गेलं नाही. ईशानीने थोडा विचार केला आणि तिच्या समोर सोफ्यावर येऊन बसली. त्यावेळी राधिकाने लगेच हसून तिचं स्वागत केलं. राधिका, सॉरी, मला यायला थोडं लेटच झाला, पण मला वाटतं शीला काकूने तुझी व्यवस्थित काळजी घेतली असेलच. हो मॅडम, त्यांनी व्यवस्थित काळजी घेतली. गुड. उद्या विराटचा शो आहे, म्हणजे तुला आता कळलं असेलच की आमच्या दोघांचे काय रिलेशन आहे ते. तोच या बेबीचा फादर आहे. शो विराटच्या शो नंतर आपण दोघी मिळून एकदा त्याच्या घरी जाऊन येऊ. आजी आजोबांना बघायचं आहे म्हणून. हो, विराज सर बोलले होते. राधिका बोलली आणि ईशानीच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन बदललं. हो, विराज बोलला. पण कधी? आय मीन, तो इथं आलेला का? ईशानीने नॉर्मल टोनमध्ये विचारलं. पण तिच्या बोलण्यातली खोस मात्र राधिकाला लगेच जाणवली. हो, एकदा झालेले. तेही आजी आजोबांनी त्यांना सांगितलं होतं माझ्या आवडीचे पदार्थ द्यायला. बेबींसाठी म्हणून आलेले. राधिका तिचा काहीही गैरसमज होणार नाही अशा पद्धतीने बोलली. तिचं बोलणं ऐकून ईशानी थोडं शांत झाली. हो, आजी आजोबांना खूप काळजी आहे. सो त्यांनीच पाठवलं असेल. ईशानी हसत बोलली. राधिकाने पण हसून प्रत्युत्तर दिलं. एनिवेज, आपण तिथं जाऊ तेव्हा प्लीज मी कायम तुझ्या सोबत असते. हेच लक्षात ठेव. मी शोसाठी गेले होते हे सांगू नको. हो मॅडम. आणखी एक, उद्या संध्याकाळी शो आहे, तर रात्री कदाचित मी येणार नाही. तू काळजी घे. डोंट वरी मॅडम, मी काळजी घेईन. राधिका हसत बोलली. मग ईशानी निघून गेली. संध्याकाळी राधिका टीव्ही समोर बसली होती. समोरच शो आता सुरू झाला होता. स्टेजवर विराज फॅशन शोचा मोठा बोर्ड चमकत होता आणि त्याच स्टेजवर अँकर बरंच काही बोलत होता. पण अजून ना कोणी मॉडेल आलेल्या ना विराज दिसत होता. प्रेक्षकांच्या वर कॅमेरा फिरवल्यावर तिला काही ओळखीचे चेहरे दिसत होते, ज्यांना तिने ऑफिसमध्ये पाहिलं होतं. थोडंसं बोलून झाल्यावर अँकरने मेन प्रोग्राम स्टार्ट होईल म्हणून सांगितलं आणि मग एका इंग्लिश गाण्यावर वेगवेगळ्या मॉडेल स्वतःचा जलवा स्टेजवर दाखवू लागल्या. प्रत्येक मॉडेलमध्ये आत्मविश्वास कुठून भरला होता. त्यांची सुंदरता आणि गोरेपणा हा कदाचित त्यांच्या सक्सेसचा मार्ग असावा असं क्षणभर राधिकाला वाटून गेलं. ते जग खूपच वेगळं होतं. एकदम झगमगाट आणि सुंदरता. राधिकाला म्हणतच त्या सगळ्या मॉडेल्सचा हेवा वाटला. निसर्गाने केवढं सुंदर रूप दिलंय. नाहीतर आपण यांच्यासमोर अगदीच गवंडळ वाटणार. बरं झालं नाही गेली तिथं. तिने मनाचा सुस्कारा सोडला आणि त्याच वेळी एक फॅशन शो संपला आणि स्पेशल फॅशन शो सुरू झाला. राधिका लगेच सावरून बसली, कारण यात तिचे डिझाईन दिसणार होते. भलेही तिच्या नावाने नसणार, पण किमान डिझाईन एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर दिसणार या कल्पनेने ती एक्साइटेड झाली.
आणि शेवटी ती ज्याची वाट बघत होती ती वेळ आली. टीव्हीवर एक एक मॉडेल तिने डिझाईन केलेल्या ड्रेसमध्ये दिसू लागल्या. राधिका डोळे विस्फारून टीव्हीकडे बघत होती, कारण तिला स्वतःला विश्वास वाटत नव्हता की तिचे डिझाईन इतके सुंदर दिसत होते. ती मनोमन खुश झाली. सगळ्या मॉडेल एक एक करून पुढे आल्या आणि नंतर मागे जाऊन उभ्या राहिल्या. मग अँकर त्यांच्या पुढे येऊन बोलू लागला. पण अँकरने डिझायनरचं नाव मात्र तिचं घेतलं नाही. तिला थोडं आश्चर्य वाटलं, कारण तिला वाटलं होतं की किमान कंपनीचं नाव तरी घेतलं जाईल. प्लीज वेलकम द ऑनर ऑफ दिस डिझाईन शो अँड द हार्टबीट ऑफ यंग जनरेशन, रॉक स्टार विराज. अँकर एकदम एक्साइटेड होत बोलला. आणि तिथं एकच कल्लोळ माजला. पब्लिकमधून सगळे त्याच्या नावाने ओरडू लागले आणि स्टेजवर पूर्ण काळोख पसरला. आला ड्रामेबाज. राधिकाने मान हलवत सुस्कारा सोडला आणि रिमोट घ्यायला उठली. यापुढे शोमध्ये फक्त विराज आणि त्याचं गुणगान याशिवाय काहीच नसणार हे तिला माहिती होतं. आता समोर स्टेजवर लाईट सुरू झाली आणि माईक हातात पकडून एकदम स्टाईलमध्ये विराज स्टेजवर आला. इकडे राधिकाने रिमोट हातात घेतला आणि टीव्ही समोर पकडला. तिला चॅनल चेंज करायचा होता. ती रिमोटवरचं बटन दाबणार तेवढ्यात विराजचं पुढचं वाक्य ऐकून तिचा हात तसाच थांबला. हे फ्रेंड्स, आज मी तुम्हाला एक असं सॉन्ग ऐकवणार आहे जे की मी अगदी कॉलेजमध्ये असताना कोणासाठी तरी लिहिलं होतं. एका अशा व्यक्तीसाठी जिला मी जास्त ओळखत पण नव्हतो. तरीही मनातून भावना आल्या आणि मी त्या कागदावर लिहिल्या. विराज माईकवर अगदी मनापासून बोलत होता. कोणासाठी लिहिलं असेल सॉन्ग? नक्कीच ईशानीसाठी. लकी गर्ल. राधिकाने पुन्हा रिमोटवर बोट ठेवलं. चॅनल चेंज करायला आणि त्याचं गाणं सुरू झालं. त्याच्या गाण्याचे शब्द तिच्या कानावर पडले आणि ते शब्द ऐकून तिचा हात तसाच रिमोटवर स्तब्ध झाला आणि तिचे डोळे विस्फारले. क्षणभर तिला तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता. पण हो, तो गाणं गात होता. तेच गाणं होतं. क्षणात तिचे डोळे पाण्याने तुडूंब भरले. तिचा कंठ दाटून आला. तिने एक हात तोंडावर ठेवला आणि तिचा हुंदका बाहेर पडला. समोर तो अजूनही गाणं गात होता. तू खूप सुंदर आहेस. जेव्हा कोणी तुला जाड किंवा सावळी म्हणून खाली खेचायचा प्रयत्न करेल, तेव्हा त्याला तिथेच उत्तर दे की तू सुंदर आहेस. मला माहिती आहे तू सुंदर आहेस. सुंदरता ही मनात असते हे विसरू नको. जेव्हा तू आरशात पाहशील तेव्हा प्रत्येक वेळी सांग त्याला की तू सुंदर आहेस. स्वतःच्या शरीरावर प्रेम कर. ते जसं आहे तसंच त्याच्यावर प्रेम कर आणि बघ, तुला पण जाणवेल जे मला जाणवतं की तू सुंदर आहेस. राधिकाच्या डोळ्यातून अजूनही पाणी वाहत होतं. कोणीतरी जुनी जखम उघडून त्यावर मलम केल्यासारखी फिलिंग तिला येत होती. आज ती कितीतरी वर्षानंतर मन मोकळेपणाने रडत होती. आता आता तर विराजला पण दिसायचा दुसरा झाला होता. राधिकाने डोळे पुसले आणि तो पोट सांभाळत स्वतःच्या टेबल जवळ गेली. तिथं तिची बॅग होती. ती उघडून तिने त्यातून एक कागद बाहेर काढला. जुना पुराणा कागद तिने अजून सांभाळून ठेवला होता. त्याची घडी उघडून तिने त्यावर पाहिलं. तेच गाणं होतं जे आता विराज गात होता. त्या दिवशी तिच्या वाढदिवशी ती स्कूल सोडून जाणार होती. तेव्हा एका छोट्याशा मुलाने हा कागद तिला आणून दिला होता. त्यावेळी तिला माहिती नव्हतं की ते कोणी दिलं होतं, पण तो कागद नंतर तिची प्रेरणा बनला होता. जेव्हा जेव्हा लोक तिला चिडवत होते, तेव्हा तेव्हा ती तो कागद वाचायची. त्यातले शब्द तिच्या काळजाला भिडायचे. तिच्यात नव्याने आत्मविश्वास निर्माण होत होता. ते गाणं म्हणजे तिच्या आयुष्याची प्रेरणा बनून आलेलं. ज्याने कोणी तिला ते दिलं होतं त्याच्याबद्दल तिच्या मनात आदर होता. पण आज कळत होतं की ते गाणं तिला त्यानेच दिलं होतं ज्याचा ती आजपर्यंत तिरस्कार करत आली होती. तिने समोर टीव्हीकडे पाहिलं आणि नकळत तिच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य पसरलं. बेबीज, तुमचे डॅडी खूप छान आहेत, पण थोडे स्टुपिड आहेत. एवढी छान प्रेरणादायी कविता लिहिली, पण स्वतःचं नाव मात्र लिहिलं नाही. पण खरंच त्या कवितेमुळे फक्त आज तुमची मम्मा इथं आहे. तिच्या लाईफमध्ये एक प्रेरणा बनून
तीच कविता आली. यासाठी तुमच्या डॅडीला खूप खूप धन्यवाद. राधिका पोटावर हात ठेवून भरलेल्या डोळ्यांनी थोडं हसत बोलत होती. आज तिच्या मनात त्याच्याविषयी असलेला तिरस्कार थोड्याफार प्रमाणात कमी झालेला. ती अजूनही भरलेल्या डोळ्यांनी टीव्ही बघत होती. त्याच वेळी त्याचं सॉंग संपलं. टीव्हीवर टाळ्यांचा आणि ओरडण्याचा जोरदार आवाज येत होता. राधिका एकटक टीव्हीकडे बघत होती. विराज आता माईकवर बोलत होता. शोबद्दल आणि डिझाईनबद्दल सांगत होता. आता त्याचं बोलणं तिला बोर होत नव्हते. डिझाईनबद्दल बोलताना त्याने त्याच्या कंपनीच्या 4 ते 5 डिझाईनची नावे घेतली. ज्यांनी डिझाईन बनवली होती ते लोक लगेच स्टेजवर येऊन मॉडेल्सजवळ उभे राहिले आणि शेवटी त्याने स्पेशली तिचं नाव मेन्शन केलं. ते ऐकून राधिकाचे डोळे विस्पारले. तिचा हात आपोआप तोंडावर गेला. मिस राधिका is not here because of some personal reason, but we appreciate her work. She is the youngest designer of this show. विराज पुढे तिच्याबद्दल बोलतच होता आणि इकडे पुन्हा एकदा राधिका रडत होती. तिला तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता. पण खरंच त्याने त्या शोमध्ये तिचं नाव पण घेतलं होतं. आजचा दिवस तिच्या आयुष्यातला खरंच खूप जास्त इम्पॉर्टंट दिवस झाला होता. तिने रुमालाने तोंड पुसलं आणि टीव्ही बंद करून बेडवर पडली. तिची मेहनत वाया गेली नव्हती. जे तिचं होतं ते तिलाच मिळालं होतं. त्या रात्री ती खूप जास्त समाधानाने झोपली. सकाळी तिला जाग आली. ती बाहेरच्या आवाजानेच ईशानी आणि विराजचा आवाज येत होता. विराजचा आवाज ऐकून तर क्षणभर तिला बाहेर जाऊन त्याला मिठी मारावीशी वाटली. पण तिने कंट्रोल केलं. त्या दोघांच्या जोरजोरात हसण्याचे आवाज येत होते. आपण बाहेर राहूया का? तिच्या मनात विचार आला. पण कदाचित त्या दोघांना प्रायव्हेट टाइम हवा असेल म्हणून तिने विचार हटकला आणि फ्रेश व्हायला निघून गेली. ती आंघोळ करून बाहेर आली तर दरवाजावर टकटक होत होती. नक्कीच ईशानी असेल. पण मग विराज गेला असेल का? तिने विचार करतच दरवाजा उघडला तर दरवाजामध्ये विराजच उभा होता. त्याला पाहून तिच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न स्मित हास्य झळकलं. हे गुड मॉर्निंग. विराजने हसत विश केलं. गुड मॉर्निंग सर. राधिकाने पण हसत त्याला उत्तर दिलं. आणि तिचं ते निर्मळ हास्य पाहून त्याला मनातच समाधान वाटलं. कारण त्या चेहऱ्यावर आज नेहमी दिसणारी एक वेगळीच तिरस्काराची भावना त्याला दिसत नव्हती. याउलट आज पहिल्यांदा ती त्याच्याकडे एवढ्या आनंदाने बघत होती. त्याने लगेच नोटीस केलं तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, राधिका आणि विराज एकमेकांकडे ओढले जात होते. काय होईल पुढे? बघूया पुढील भागात. पुढील भाग न चुकता ऐकण्याकरिता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.